पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। किती वाजता? 6 वाजता आलो। मी तुला कॅबिनचा की हे सगळं करायला दिलं होतं का? नाही, एक काम कर, तू मला सांग तुझा प्लॅन काय? मॅडम काय प्लॅन आहे तुझं? लास्ट टाइम तुला चेक पाहिजे होता म्हणून तू चेक घेतला, ते तू बोलला की भरणार नाही पण तू ते चेक भरला। आता तुझा काय प्लॅन आहे? हा, डेटा चोरतो, ते विकून तुला पैसे कमवायचे? सांग ना। तुला गरज होती म्हणून तुला ही नोकरी दिली होती, एकदा नाही परत परत दिली, तुझ्या चुका सोडून दिला, तुला परत परत संधी दिली आणि तू काय करतोय रे? असं का बोलताय मॅडम? मी का चोरी करीन? हे तू मला सांग, एवढा पहाटे पहाटे तू कॅबिन मध्ये काय करतोय? तुला माझ्या फाईल मधून काय हवं होतं? कुठे गेली तुझी प्रिन्सिपल्स, एथिक्स, तुझे तत्व जे तुझ्या दादाने शिकवलं होता? त्याच्या नावाखाली खूप इम्प्रेशन मारत होता ना तू, काय हे शिकवलं का तुझ्या दादाने? मॅडम माझ्या दादाचा इथे काही संबंध नाही आहे, त्याला ना मध्ये आणू का नाही बोलायचं मी त्याला? तुझ्या भावाने शिकवलं असेल तुला हे सगळं, ती शिकला असेल तरी तू पिऊन हो, मग काय होणार? इथल्या लोकांना सगळ्यांना तुझ्यावर ट्रस्ट होईल, मग तू काय पण करू शकतो। इथला तू अकाउंट्स मध्ये झोल केला, डेटा चोरला, कोणाचं तुझ्यावर संशय येणार नाही। पण हा पिऊन तर खूप स्मार्ट आहे, त्याला तर सगळं कळतं, बरोबर ना? मला तर वाटतं तू काय, तुझी बायको, तुझी मावशी, तुझा दादा, पूर्ण कुटुंब फ्रॉड आहे। पैशांसाठी ना तुम्ही लोक काही पण करू शकता। मॅडम हाऊ डेअर यू! खूप ऐकून घेतलं तुमचं, खूप ऐकून घेतलं। मला चोर म्हणताय तर म्हणताय, माझ्या दादाला, माझ्या कुटुंबाला कशाला चोर म्हणताय? आम्ही का चोरी करू? श्रीमंत नाही म्हणून? मी काय पिऊन आहे ना, माझा पगार कमी आहे, मग ऑफिस मध्ये चोरी झाली तर मीच केली असणार, घोटाळा झाला तर मीच केला असणार। श्रीमंत लोक पैसे खातच नाहीत ना, ही तुमच्या विश्वासातली लोक तुमच्या नाकाखाली इथे घोटाळे करतायत ऑफिस मध्ये। मी तुम्हाला चांगलं सांगायला गेलो, तुम्ही माझ्यावर शंका घेताय। कुठे गेलते? हा ठीक आहे, फाईल आपल्याकडे लोक चौकशीला येतात, टूरची माहिती विचारतात, त्यांची सगळी माहिती याच्यात दिलेली असते ना, चेक करा ती फाईल। या दोघांकडे आलेले कस्टमर किती आपल्याकडे बुकिंग करून गेलेत, आपल्याकडनं किती टूरला गेलेत बघा। माझ्यावर शंका घेतात? एकही जण नाहीये का? या दोघांनी ते सगळे कस्टमर दुसऱ्याच कंपनीकडे पाठवलेत मॅडम, आपल्यापेक्षा कमी रेट मध्ये त्यांना टूरला पाठवलंय, आणि ती कंपनी कुठली बाहेरची नाही मॅडम। या दोघांनी आपल्या कंपनीच्या जीवावर इथेच दुसरा बिझनेस सुरू केलाय। काका अगं कोणावर विश्वास ठेवतेस तू बेटी, ज्याचा स्वतःवरच ताबा नाहीये? हो, माझा नाही, तुमचाही नाही ताबा स्वतःवर। तुमचा ताबा तर नाहीच आहे, पण कामावर निष्ठाही नाहीये आणि सगळी नीतिमूल्ये गेलेली आहेत तुमची। मॅडम माझ्यावर नाही विश्वास ठेवायचा ना तुम्हाला, पुराव्यांवर तर ठेवाल। सरोदे सर, दाखवा तर तुमचं ते मेल अकाउंट ओपन करून, बघा किती माहिती गेली आहे बाहेर आपल्याकडनं। आणि तुम्ही काळभोर सर, सांगा ना मॅडमला तुमच्या नवीन बिझनेस बद्दल, तुम्हाला शुभेच्छाच देतील। पिऊन नाही ना तुम्ही? सचिन, आता जास्त बोलतोस तू। हो जास्त बोलतो, कारण खरं बोलतोय सर, मला नाही कोणाची भीती। तुम्ही मला विचारत होतात ना मॅडम मी का आलो एवढ्या सकाळी, कारण या दोघांच्या घोटाळ्याबद्दल कळलं मला म्हणून आलो। हे दोघं कसे इथली माहिती बाहेर पुरवतात ना, याचे पुरावे नष्ट करायला आले होते सकाळी। माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलंय मी। मला काय गरज होती हो सकाळी उठून इथे यायची, पण नाही, मला कळलं की ज्या कंपनीत मी काम करतोय, ज्या बॉस साठी काम करतोय, त्यांना फसवलं जातंय, बघवलं गेलं नाही मला म्हणून आलो। तुमचे ना खूप उपकार आहेत मॅडम माझ्यावर, आणि मला मान्य आहेत सगळे, पण तुम्ही माझ्यावर वाटेल ते आरोप नाही करू शकत मॅडम। ठीक आहे, एक वेळ मला बोललात तर बोललात, पण माझ्या दादाला, माझ्या कुटुंबाला नको होतं तुम्ही बोलायला। एक वेळ ना सगळं जग चुकेल, पण माझा दादा कधीच चुकणार नाही, कधीच खोटं वागणार नाही, खोटं बोलणार नाही, आणि मी सुद्धा नाही खोटं बोलते। प्रूव्ह कर मग।
हे घे सगळं फाईल चेक कर आणि मला पुरावा दे. मग बघू कोण किती खरं आणि कोण किती खोटं. हे बघा मॅडम, मागच्या 6 महिन्यामध्ये आपल्या कंपनीने 78 कस्टमर गमावलेत. त्यातले 33 काहीतरी भारतातलीच टूर बुक करणार होते आणि 45 ऑस्ट्रेलिया, दुबई, युरोप वगैरे. आणि हे सगळे मिळून 1,23,00,000चं नुकसान झालंय मॅडम. आणि हे सगळे कस्टमर यांच्या कंपनीद्वारे गेले टूरला. म्हणजे दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर चोरीच केली ना. अनबिलिव्हेबल. काय म्हणू? सरोदे म्हणू की अजूनही सरोदे काका म्हणू? खूप वाईट वाटलं काका. तुम्ही डॅडचे मित्र आहात म्हणून मी तुम्हाला मान दिला, तुमच्याकडून खूप काय शिकले, तुमच्यावर विश्वास टाकला. पण तुम्ही एनिवेज, रिलेशन बाबतीत माझं नशीब खराब आहे. आज तुमच्यामुळे मी सचिनला एवढं काय बोलली, त्याला हर्ट केला, त्याचा अपमान केला आणि शेवटी तोच मला खरं काय ते दाखवलं. आय थिंक तुम्हाला सचिनला सॉरी बोलायचं असेल. एम आय राईट? सॉरी. आता सॉरी बोलून काय उपयोग नाही सरोदे सर. फक्त एक करा, तुम्ही मला काल शिवी दिल्यासारखं पिऊन म्हणालात ना, तसं कुणासोबत करू नका. तुम्हाला जसं माझी पोस्ट खूप लहान वाटते ना, तसं तुमची पोस्ट लहान असणारे पण खूप जण आहेत या जगात. त्यातलं कोणी तुमच्यासोबत असं वागलं ना, तुम्हाला झेपणार नाही. काका तुम्ही येऊ शकता. तुम्ही तुमचा राजीनामा स्वतः द्या, कारण मला तुम्हाला कामातून काढायला किंवा सेक्युरिटीला बोलवून बाहेर पाठवण्यात मला नाही जमणार आहे ते. आणि हो, जाताना यांना पण घेऊन जा, कारण अशी माणसं मला माझी कंपनीत नको आहे. सचिन, आय एम सॉरी. मला तुला आणि तुझ्या फॅमिलीला असं नाही बोलायला पाहिजे होतं. आय एम रिअली सॉरी. ठीक आहे, जाऊ दे आता, काय झालं ते झालं. मी पण जरा जास्तच चिडलो. एका पिऊनसाठी इतका राग बरोबर नाही ना. करेक्ट आहेस तू. आजच असिस्टंट मॅनेजरचा पोस्ट खाली झालाय. जॉईन होतोस? काय झालं? तुला आनंद नाही झाला? कसा होणार मॅडम? तुमच्या मनात अपराधी भावना आहे ना, म्हणून ऑफर करताय मला ही पोस्ट. अरे सचिन, वेडा आहेस का तू? असं काहीच नाहीये. तू आत्ता तुझा कॅलिबर प्रूव्ह केलायस. आणि त्याच्या आधी सगळ्या ऑफिस समोर माझ्या बॉसचाच अपमान केलाय. रागात वेळ वाकडं काय काय बडबडलोय, हात धरलाय. सचिन हे बघ, ते फक्त एक रिॲक्शन होती, कारण मी तुला आणि तुझ्या फॅमिलीला नको ते बोलली आहे. आणि जर हे जॉब तू एक्सेप्ट नाही केला, मला वाटणार तू मला माफ नाही केला. आणि मला बरं वाटेल तू हे जॉब एक्सेप्ट केला तर. मला हे सगळं विसरायला जरा हेल्प होईल. बघा मॅडम, हेच म्हणतोय ना मी. तुमच्या मनात अपराधी भावना आहे ना, म्हणून मला ऑफर करताय. अरे नाही सचिन, रागाच्या भरात ना मॅडम माणूस वेडवाकडं बोलतो, जरा जास्त बोलून जातो. पण जे मनात असेल तेच बोलून जातो. आणि तुमच्या मनात जर असं असेल की मी चोर आहे, माझी फॅमिली चोर आहे, तर मी ते काम कसं करू ना? माझ्यासाठी माझी फॅमिली सगळं काही आहे मॅडम. माझ्यासाठी काय नाही केले त्यांनी. माझ्यासारख्या आत्मविश्वास गमावून बसलेल्या माणसाला पायावर उभं केलं.
कायम पाठिंबा दिला आणि त्यांचा अपमान मी निमूटपणे सहन करून घ्यायचा आणि त्याच्या बदल्यात काय मिळणार मला ते एक चांगली पोस्ट. मला नाही जमायचं ते. सचिन तू खूप विचार करतोयस. अशी संधी परत कुठे येतील? का? खरंच असेल कॅलिबर तर मिळतील की, आणि नसेलच तर जी काय लायकी असेल त्याच्यानुसार मिळेल काम. सचिन अरे यार, त्याच्याच दारात तिला बंद पडायचं होतं का? देवासमोर दिवा लाव. तिन्ही संध्येची वेळ झाली. यावेळेला लक्ष्मी येते घरी. काय ग? दारात कोण आलंय बघा. लक्ष्मी पावलांनी. या 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 इथे. ती बघा. ही लक्ष्मीच्या पावलाने येणार. या घराची सुखशांती घेऊन गेली ही बाई. पण आता ही इथे वाड्यापाशी काय करते? खरं सांगू का, हा प्रश्न ना मलाही पडलाय. पण माई मावशी साधी सुधी बाई नाही आहे ही. भाऊजींच्या मानगुटीवर बसेल वेताळासारखी. म्हणजे आपले भाऊजी साधे आहेत हो. जरा दोन गोड शब्द बोलले की भुरळ पडते त्यांना, हो की नाही? अगं पण तिनं तिच्या बाजूने स्पष्ट नकार दिलाय ना. माई मावशी मला ना जरा वेगळी शंका येते. कसली? हो, तिने वाड्यात राहायला नकार दिलाय, आपल्याला नकार दिलाय, पण तिने भाऊजींना नकार दिला नाहीये ना. पण ती म्हणाली ना मला लग्नच करायचं नाही म्हणून. हो, पण ती हे सुद्धा म्हणाली होती, सौरभ लग्नाशिवाय राहशील का माझ्या बरोबर, म्हणाली होती की नाही, आठवते? हो, पण सौरभ कधीच तयार होणार नाही. नाही, त्याची काही खात्री देता येत नाही बाबा. म्हणजे आता आपल्याला वाटलं होतं का की भाऊजी लग्न करायला तयार होतील, म्हणजे ह्या वयात प्रेमात पडतील हेही मला वाटलं नव्हतं, पण पडले ना. खात्री देता येत नाही काही. संपला ग बाई तो विषय आता, बास. मावशी आपण विषय संपवून कसं चालेल? तो संपणार नाहीये. या श्रीमंत लोकांना ना मी चांगलंच ओळखते. त्यांना पुरुष हवे असतात पुढे मागे करायला, काय मदत करायला, मग काय कधी रडायला खांदाच देतात, वापर करून घेतात हो अशा भाऊजींसारख्या माणसाचा. आणि यांना काय लग्न बिग्न करायला नको. जबाबदाऱ्या नको, स्वतःचा फायदा करून घ्यायचा, दुसऱ्यांसाठी काही अगं तू ना अशी वरचेवर इथे येत जा. येईन हा, नक्की येईन. अगं राहू दे राहू दे. माई मावशी, तुम्हाला वाईट वाटतंय का? मी दार बंद करते. नाही, तिने संजयला घराचं दार लावायचं नाही. माई मावशी खरं सांगू, तुम्ही ना खूप चांगले आहात. तुम्ही किती जीव लावलात ना अनामिका ताईंना. अगदी स्वतःच्या भाचीसारखं मानलं तुम्ही, हो ना? म्हणूनच ना कधी कधी मला असं वाटतं तिला ना जवळ बसवावं आणि विचारावं, बाई ग असं काय झालं म्हणून तू हा निर्णय असा बदललास, असं काय संकट तुझ्यावर कोसळलं म्हणून तू इतक्या निष्ठुरपणे वागलीस. आणि त्या काय म्हणणार, हा जुनाट वाडा आणि या वाड्यातली बुरसटलेल्या विचारांची माणसं, मला नको बाबा. जाऊ दे, आता तिच्यासाठी वेळ आणि अश्रू फुकट घालवायला इतकी काही वाईट वेळ आली नाही आपल्यावर. हा, पण ना आपण जिला जीव लावला ती अनामिका आणि परवा जिनं तमाशा केला ती अनामिका नाही ग. मला दोघी जणी अगदी वेगळ्याच वाटतात. कधी कधी मला असं वाटतं कुठल्या तरी ना वाईट विचारांनी पछाडलंय तिला.
अगदी बरोबर बोलताय तुम्ही माई मावशी. पण तुम्ही काही माघार घेऊ नका. हा, काय पटवर्धनांना काय मान वगैरे आहे की नाही? बरोबर ना? तुम्ही त्रास नका करून घेऊ. हा, मी काय तुझ्या आयुष्याची वाट लावणार आहे ग अनामिका? तुझी सगळ्या बाजूने इतकी वाट लागली ना की मी फक्त लांबून बघत टाळ्या वाजवल्या तरीही मजा येईल. सच्चू, सच्चू काय झालं बाळा? मावशी, काय झालं? मला कधी दादासारखं वागायला जमणार आहे ग? का असं होतं सतत माझ्याकडून? तू काय झालं मला सांग, रडू नकोस. पाणी घे, तू पाणी पी आधी. पाणी पी, घे पाणी पी, पाणी घे आधी. मावशी, काय झालं? काय झालं बाळा? हा? काय झालं? डेटा चोरतो ते विकून तुला पैसे कमवायचे. या दोघांनी ते सगळे कस्टमर दुसऱ्याच कंपनीकडे पाठवलेत मॅडम. आजच असिस्टंट मॅनेजरचा पोस्ट खाली झालाय. जॉईन होतोस? सॉरी. ठीक आहे. ठीक आहे? माई मावशी काय बोलताय तुम्ही? हा, माझा नवरा नोकरी सोडून आलाय आणि तुम्ही ठीक आहे म्हणताय? आम्ही खायचं काय, जगायचं कसं मग? हा, माझा नवरा माझा संसार उद्ध्वस्त करायला निघालाय आणि तुमची काय अपेक्षा आहे? मी शांत बसावं, समजून घ्यावं? हा, म्हणजे त्यांनी जे काही केलंय ते योग्य केलंय असं म्हणू का मी? हे बघ वल्ले, आधीच सच्चू खचलाय. तू असा आरडाओरडा करून त्याला आणखीन त्रास देऊ नकोस ग. नाही, मी नाही गप्प बसणार. मी गप्प बसणार नाही. आणि काय हो, कोण समजता तुम्ही स्वतःला? राजा हरिश्चंद्रच्या औलाद आहात तुम्ही? हा, आत्ता बरे गप्प बसलात, तिकडे चुरू बोलून स्वतःचं नुकसान करून आलात ना. तू शांत हो. तुम्ही गप्प बसा माई मावशी. एक शब्द बोलू नका तुम्ही. आधी यांना नोकरी नव्हती, बरोबर ना? नोकरी लागली, कुठली लागली? शिपायाची. ते सांगितलं त्यांनी मला. लपवून ठेवलं माझ्यापासून सगळं. सगळ्यांसमोर तमाशा झाला. मी शांत बसले. मी ते सत्य पचवलं. आता हे, आता ती सुद्धा नोकरी सुटली. मी शांत बसायचं तरी? हा, लग्नाच्या वेळेला तुम्ही डिग्र्या दाखवल्यात ना मला, सर्टिफिकेट दाखवलीत. ते दाखवून तुम्ही फसवलं मला असं म्हणू का मग मी खोटं बोलत नाही कधीच. बरोबर आहे, भाऊजींची शिकवण आहे ना, खोटं बोलायचं नाही, खोटं वागायचं नाही. अहो पण त्यात तुमचं नुकसान होतं हे कळत नाहीये का तुम्हाला? आणि काय हो, तुम्ही शिपाई होतात ही गोष्ट माझ्यापासून लपवलीत ना? काय लपवली ना माझ्यापासून? मला सांगितलं का? सोयीस्कररित्या तेव्हा तुमचे नियम बदलले. मला किती त्रास होतोय हा विचार कोणाच्याही डोक्यात आला नाही. वल्ली जरा शांत हो बाळा. तुम्हाला असं नाही कळणार. चला वल्ली, चला वल्ली, चला. ऐक वल्ली. या सर, फायनान्शियल इयरचं ऑडिट बघायचं मला. येस सर. क्वार्टरली बेसिसवर केले सर. बजेट ओव्हरऑलचे डिटेल्स. येस सर. टॅक्स सर्टिफिकेट्स. ते घोरपड्यांच्या लॅपटॉपवर आहे, मी लगेच त्यांना मला मेल करायला सांगतो. आय नो, कामामध्ये तू खूप चोख असतोस माहिती मला, पण अजूनपर्यंत त्यांची चौकशी का नाही झाली? मिस अनामिकांची. मिसेस अनामिकांची आल्या नाहीत मला अजूनपर्यंत भेटायला. बघ जमतंय का तुला? कायदेशीर कारवाई तर मला करावीच लागेल ना. आपण नोटीस पाठवले सर. उपयोग झालेला दिसतोय का तुला? ॲब्स्ट्रॉनिक रिसोर्स, कामावरनं बेपत्ता होणं, असं फरार होणं, या संदर्भात कायदेशीर नोट्स त्यांना पाठवून दे. सर या नोटीसची काय गरज आहे? कोणी ठरवायचं आहे?
मी की तू?